₹10 निशा मेहंदी कशी लावायची स्वतःची स्वतःला. ओके. तर जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा या व्लॉगमध्ये. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी दांडे. तर मी घेतलेली आहे निशा मेहंदी. त्याच्या 3 पुड्या घेतलेल्या आहे रेड कलरच्या, म्हणजे ब्राऊन कलर, आणि एक घेतलेली आहे ब्लॅक कलर. आणि ते पण ब्लॅक कलर येण्यासाठी मी कढई घेतलेली आहे लोखंडाची. ओके. तर म्हटलं आज व्हिडिओ बनवूया. दुपारून थोडी रिकामी होती आणि मग मी घेतलं करायला. ओके. तर मी घेतलेला आहे पेटीकोट, तो पण फेशियलचा, आणि बॅक साईडला खराब झालेला आहे तो. तर बॅक साईडला ॲप्रॉन सारखा मी लावून घेणार आहे पिनअप करून. तर पिनअप करून केल्यानंतर जेणेकरून मेहंदी आपल्या कपड्यांना लागणार नाही असं पॅकअप करून घ्यायचं. थोडा कपडा कसाही असो, रुमाल वगैरे जसं असेल तुमच्याकडे त्याच्यानुसार पॅकअप करून घ्यायचा. आणि पॅकअप केल्यानंतर बॅक साईडला टाकून तुम्ही हेअरचे जे पार्टिशन आहे ते करून घ्यायचे. तर हेअरचे पार्टिशन कसे असतात तुम्हाला माहिती आहे. हेअरचं ज्यांचं झालेलं असेल त्यांना माहिती आहे की फ्रंट टू बॅक पार्टिशन करून घ्यायचे. फ्रंट टू बॅक झाल्यानंतर पूर्ण गुंता काढून घ्यायची. गुंता काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती 1-1 इंचाचे माझे, अक्षरशः 1-1 इंचाचे केस माझे पूर्ण व्हाईट होऊन गेलेले आहे. त्याच्यानंतर झाले ब्राऊन, त्याच्यानंतर झालेले आहे ब्लॅक. ओके. तर आता मी फ्रंट टू बॅक झालेलं आहे पार्टिशन करून. तर मी आता इयर टू इयर सेक्शन घेतलेलं आहे आणि ते मागच्या मागे टाकून दिलेलं आहे. आणि या साईडने पण इयर टू इयरचं सेक्शन घेतलेलं आहे आणि ते पूर्ण मी त्याचा पॅकअप करून घेणार आहे. कारण हे जे केस आहे मागचे ते पुढच्या साईडला यायला नको, यासाठी मी पूर्ण पॅक करून घेत आहे. आणि खूप बारीक पोनी झालेली आहे कारण मला पूर्ण फिट्टच जुडा लागत असतो. मी हमेशा, तुम्ही बघत असाल, मी जेव्हा पण व्लॉग बनवते तेव्हा पण माझा जुडाच असतो, जेणेकरून मला डिस्टर्बन्स कोणत्याच कामामध्ये व्हायला नको यासाठी मी जुडाच ठेवत असते. आणि कसं असतं की कोणी काहीही बोलो, मी कोणाचाच विचार करत नाही. मी स्वतःला फक्त कामामध्ये आणि कामामध्येच ठेवत असते. ओके. तर फ्रंट टू बॅक पार्टिशन केल्यानंतर इयर टू इयर सेक्शन केले. इयर टू इयर सेक्शन केल्यानंतर आता डायरेक्टली मेहंदी अप्लाय करायची आहे. जो सेक्शन मी घेतलेला आहे त्या सेक्शन वाईज जसंच्या तसं या बाजूला आणि त्या बाजूला, दोघी बाजूला थोडंसं पाणी होतं मेहंदीमध्ये, ते मी पूर्ण आटवून घेतलेलं आहे. आणि जशीच्या तशी मी ॲप्लिकेशन करत आहे. ओके. आणि ग्लोव्ज घालायचे असले ग्लोव्ज घालू शकता, कारण मला काही काम नव्हतं. आणि काम नव्हतं काय, जर मेहंदी म्हणजे ब्रायडलची ऑर्डर आली किंवा सायडर मेकअपची ऑर्डर आली तर मला लगेच निघावं लागतं. कधीच कोणता टाईम सांगून येत नाही. तर मी स्वतःला त्याच्यासाठी मी प्रिपेअर करत होती. आता मी 3-4 दिवसाला तुम्हाला टाकलेलंच आहे की पर्स कशी शिवलेली, कारण माझ्याकडे एक पर्स होती आणि ती माझ्यासाठी खूप 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 लक्की होती. ब्लॅक कलरची पर्स होती आणि ती मी शिवून घेतलेली आहे मेकअपला जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की जे पहिलं पार्टिशन होतं ते पार्टिशन मी कसं केलेलं आहे. तुम्ही तुमच्या कॉमनं सुद्धा करू शकता, कंगव्याने, पण मला एवढं कंगव्याने नाही जमतं. मी डायरेक्टली हाताने पार्टिशन केलेले आहे. पार्टिशन आडवं सेक्शनामध्ये करायचं आहे. म्हणजे जसं आपण समोरून भांग पाडलेला आहे तसा शेजारून असे त्याच्या शेजारी दुसरा भाग, त्याच्या शेजारी दुसरा भाग, असे सेक्शन करत घ्यायचे. समजलं? हे मी तुमच्या लँग्वेजमध्ये सांगत आहे की आपण त्याला म्हणतो भांग पाडायचा, की भांग पाडून देते, आणि मी भांग पाडून देते, वळण पाडून देते केसांचं, असं म्हणत असतो. आता ज्याची त्याची लँग्वेज जशी अंडरस्टँडिंग करायची तशी अंडरस्टँडिंग करू शकता. ओके. तर एका बाजूला टाकून घ्यायचे आणि परत दुसऱ्या बाजूने ती मेहंदी पूर्ण पॅकअप करून घ्यायची, पूर्ण पॅकिंग करून घ्यायची, लावून घ्यायची. त्याच्यानंतर परत दुसरं सेक्शन पाडायचं आणि केस उचकवायचे नाही. जितके केस उचकवले जसे आहे तसेच, फक्त खालचे केस खालती, वरचे केस वरती. आणि ज्या पार्टिशनमध्ये मेहंदी लावायची आहे ते पार्टिशन तुम्ही समोर ठेवायचे. आता जसं मी कॅमेऱ्यामधून बघून लावत आहे तसं तुम्ही आरशामध्ये लावून मेहंदी पाहून लावू शकता आणि तशीच्या तशी तुम्ही लावू शकता. ओके. आता मी खालचा भाग लावलेला आहे आणि वरचा भाग पण मी जसं आहे तसंच्या तसं मी ठेवत आहे. ओके. खालचे केस तर येत नाही त्याच्यामध्ये शक्यतो, आणि वरचे केस वरच्या साईडला, खालचे केस खालच्या साईडला राहू द्यायचे. परत दुसरा सेक्शन पाडायचं आणि सेक्शन पाडून आता तुम्ही हे व्हर्टिकल सेक्शन म्हणू शकता किंवा हॉरिझॉन्टल, जसं जमताय तसं सेक्शन तुम्ही घेऊ शकता. आडवे पण घेऊ शकता, उभे पण घेऊ शकता, जसे जमले तसे. ओके. आणि पूर्णचे पूर्ण जसे केस दिसत आहे तसे. आणि खूप गुंता आता जर मागचे केस मी गुंडाळले नसते ना तर याच्यापेक्षा सुद्धा गुंता झालेली असती. तर मी आधीच त्याचे केस, ते जे मागचे केस होते ते बॅकचे पूर्ण पॅकअप करून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर हे
याच्यामध्ये अडकवून करून घेतलेली आहे. तरी पण मागच्या केसाची एक चुट्टी तरी आलेली दिसत आहे त्याच्यामध्ये. आणि असेच्या असं मी पूर्ण केसांना मी याच्यासाठी लावलेला नाही आहे, की पूर्ण मेहंदी आटवून जाते फक्त केसांमध्येच. तर ज्या ठिकाणी माझे व्हाईट केस आहे फक्त मी त्याच ठिकाणी मेहंदीचं ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि मेहंदीचं पूर्ण ॲप्लिकेशन माझं वन साईडला होऊन गेलेलं आहे. आणि मी हच्छेच्या अशी जे केस आहे ते गुंडाळून घेणार आहे आणि त्याच्यावरती दुसरे जे सेक्शन आहे ते गोल-गोल फिरवणार आहे. ओके. आणि आता जे जो भाग राहिलेला आहे माझा पुढचा फ्रंटचा जो भाग भाग राहिलेला आहे, तो मी पूर्णचा पूर्ण लावून घेणार आहे. हं. तर आता जसं मी या साईडनं केलेलं आहे, तसं त्या साईडने सुद्धा पॅकअप करणार आहे. आणि कधी असं म्हणायचं नाही, की मला कोण लावून देईन, कधी कोण आता घरी तर कोणीच नाही आहे किंवा पार्लरमध्ये गेले तर ₹50 घेतात. मी स्वतः ₹50 घेते मेहंदी लावायची. आधी ₹30 आणि ₹40 घेत होती. पण आता ऑलरेडी सर्व इतकं महाग झालेलं आहे. ₹20 पाव, ₹30 पाव शिवाय भाजी येत नाही. तरी विचार करूनच पार्लरमध्ये कोण बी यावे, कारण की तुम्हाला माहिती आहे पार्लरचे रेट काय आहे. तर आता ₹50 झालेले आहे. थ्रेडिंगचे सुद्धा 40 ना ₹50 झालेले आहे. तर त्याच्यामुळे थोडासा विचारच करून राहायचा, की आपल्याला पार्लरमध्ये जायचं आहे का आपल्याला घरच्या घरी करायचं आहे. जर घरच्या घरी करायचं असलं तर चॅनलला नक्की फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या आवडत्या मैत्रिणींना, तुमच्या बहिणी, आई, ज्यांना पण व्हाईट केसांचा प्रॉब्लेम असेल त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जसा मला जमत आहे. मला पण एक वेळा जमत नव्हतं, पण मी प्रॅक्टिस केली आणि केलंच. आणि कोणतीही गोष्ट असो केल्याशिवाय पर्याय नाही, केल्याशिवाय येत नाही. आणि ज्यांचा खिसा भरलेला आहे ते पार्लरमध्ये जाऊ शकता, माझ्याकडे येऊ शकता. मी त्याच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे, की ज्यांच्याजवळ पैसा जास्ती झालेला आहे ते माझ्याकडे येऊ शकता. ओके. आणि येतातच बायका. ज्यांना टाईम नाही आहे किंवा मग ज्यांना जमतच नाही आहे, ते माझ्याकडे येतातच. ओके. तर तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे पैसा पण आहे, टाईम पण आहे. पण मी स्वतः करायला शिकलेली आहे. मी कधीच कोणाजवळ कशासाठीच जात नाही आणि गेली तर काही गोष्टीमध्ये असं असतं, की जर मी तुझं काम केलं तर तू माझं काम कर आणि परत मग चाल बहीण मी तुझं चावायते, तू माझं चावय आणि ते मला आवडत नाही. मी 2 मिनिटासाठी सुद्धा कोणाजवळ उभं राहत नाही त्याच्यासाठी. भलेही काही काही का होईना घरामध्येच आपलं आपलं काही ना काही करत राहायचं, रिकामं राहायचं नाही. रिकामं राहिलं, की "बहीण तू घे मग आणि मी घेते तुझं." काही गरज येत नाही. ओके. तर माझी भाषा ज्यांना समजते आहे ते बिलकुल बेटर अंडरस्टँड करू शकता, की मी काय सांगत आहे. ओके. आणि हा व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांनी रिप्लाय नक्की द्या, की तुम्हाला माझं म्हणणं आवडतं आहे का? तर नक्की बोला. आणि मी जे बोलली, की ज्यांच्याकडे पैसा आहे ते जाऊ शकता पार्लरमध्ये, तर माझ्याकडे खूपच माझे असे क्लायंट आहे, की ते माझ्याकडे येतातच आणि ज्यांना खरंच टाईम नसतो. आता मी सुद्धा अशी आहे, की मला पण टाईम नसतो. आता मुली माझ्या असतात, "ताई आणा ना मी लावून देते, आणा ना मी लावून देते." पण मला कोणाला कामाला अडकवणं आपल्यासाठी ते बिलकुल आवडत नाही आणि मी कधीच कोणाकडनं करवून घेत नाही. भरपूर बायका अशा असतात ना, म्हणजे म्हणजे मी स्वतः अशी सांगते, की माझ्या अनुभवामध्ये इतके हलकट असतात ना, की आपल्याकडनं कामं करवून घेतात आणि जर आपला टाईम आला, तर आपल्याला ते ढुंकून सुद्धा पाहत नाही. त्याच्यासाठी स्वतःचं जे आहे ते स्वतः करायला शिका आणि जर नसलं येत, तर गुपचाप घरामध्ये बसा. पण कधीच कोणाला मदत मागू नका आणि कधीच कोणाच्या हातापाया कधीच जोडू नका. ओके. तर कोणीही असो, कंडिशन ज्याची आहे तो ॲज इट इज करून घेईल. जसं आहे तसं हे समजून घेईल, अंडरस्टँड करून घेईल. पण तुम्ही आता बघू शकता, आता हे झालेलं आहे पूर्ण फ्रंटचं आणि आता बॅक साईडचं आपल्याला करायचं आहे. ओके. तर आता बॅक साईडचं घेतलेलं आहे. जशाच्या तसे आपले केस जे आहे त्यांची मी गुंता तर ऑलरेडी काढूनच घेतलेली आहे आणि मशीन थोडीशी सरकवून घेतली कारण कॅमेरा ॲडजस्ट होत नव्हता. तर आता कॅमेरा ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि कॅमेरा ॲडजस्ट झाल्यानंतर पूर्ण बघून घ्या तुम्ही, की माझा जो क्राउन एरिया आहे त्या क्राउन एरियावरती सुद्धा मी मेहंदीचं पूर्ण जसं आहे तसंच्या तसं ॲज इट इज ठेवलेलं आहे आणि मेहंदी पूर्ण पॅकअप करून घेतलेली आहे. पॅकअप झाल्यानंतर आता पूर्ण व्यवस्थित भांग केसांमध्ये मी पसरवून घेत आहे आणि एक जो भाग आहे तो राहिलेला आहे. तिथं पण पूर्ण पॅकअप करून घेत आहे. परत दुसरं सेक्शन घेणार आहे. आडवं सेक्शन आहे ते.
आता त्याला तुम्ही व्हर्टिकल म्हणताय का हॉरिझॉन्टल म्हणताय, आय विल कन्फ्यूज. मी हमेशा याच्यामध्ये कन्फ्यूजच होत राहते हमेशा कन्फ्यूज. व्हर्टिकल सेक्शन आहे का हॉरिझॉन्टल सेक्शन आहे तेच विसरून जाते आडवा आहे उभा आहे ते तर आहे की आडवा आहे उभा आहे ते तर आहे, पण शिकवताना सुद्धा मी कन्फ्युजन होऊन जाते. तर मुलींना शिकवताना मला वही ठेवावी लागते, कारण मी आता खूप विसरबोडी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट लागलेलं आहे. आणि हे जे उरलेले केस आहे मी त्यांना मेहंदी लावत नाही आहे, पण ज्या हातामध्ये जे ॲसेस मटेरियल आहे ते ॲसेस मटेरियल मी फक्त लावून हातांना चोपडून घेतलेलं आहे. थोडंसं ते केसांना चोपडून घेतलेला आहे हात थोडेसे. ओके. आता तुम्ही बघू शकता जसं तो भांग केलेला आहे तसाच हा पण भांग आपल्याला असाच पाडायचा आहे, जसं शिक्षण सांगितलं तसं. ओके. आणि जसं दिसतं आता मला काहीच दिसत नाही आहे, तरी पण हात माझा बरोबर पोहोचतो आहे. तुम्ही पण प्रॅक्टिस करा. तुमची पण प्रॅक्टिस झाली ना की तुम्हाला नक्की लक्षात येऊन जाईल की कसं करायचं आहे, पल्लवीताईने कसं सांगितलं होतं आणि कसं नाही. ओके. तर मी हाच व्हिडिओ माझा नॅचरल मेहंदी म्हणजे नॅचरल एक्स्ट्रॅक्ट जे आहे आपल्या मेहंदीचे त्याच्यानुसार कशी मेहंदी तयार करायची ते सुद्धा टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते पण सांगितलेलं आहे. नॅचरल एक्स्ट्रॅक्टपासून म्हणजे आपली जे मेहंदीचे पानं असतात त्याची मेहंदी कशी लावायची डोक्याला ते सुद्धा सांगलेलं आहे. आणि त्या चॅनलवरती माझे खूप म्हणजे 333 व्ह्यूज आलेले आहे आणि फक्त 13 सबस्क्रायबर्स होते. ओके. तरी पण खूप माझे सबस्क्रायबर्स त्याच्याने गेन झाले. मला तरी वाटतं की 3-4 सबस्क्रायबर्स होते आणि तो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर माझे सबस्क्रायबर्स खूप वाढले. तर मी त्या चॅनलवरती अजून काहीच टाकलेलं नाही आहे, कारण थोडं प्रॉब्लेम चालू होते त्याच्यामुळे आणि कामाचं पण टेन्शन आणि सर्वच. तर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये लक्षच दिलेलं नाही आहे. अदरवाईज माझं ते चॅनलसुद्धा त्याच्या 500च्या वरती आतापर्यंत होऊन गेलेलं असतं. पण काही प्रॉब्लेम असतात असे, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असे मोठे दगड येत असतात ना, की ते पहाड आपल्याला क्रॉस करता आपलं अख्खं आयुष्य चाललं जातं, तरी ते आपले प्रश्न सुटतच नाही. ओके. आणि काही प्रश्न असतात ते आपण ना भगवंतावर सोडून द्यायचं आणि पुढे चालत राहायचं. प्रत्येका दगडाला जर आपण आपल्या हाताने बाजूला करत गेलो, तर आपल्याला रस्ता खूप कठीण होऊन जातो. तर त्याच्यासाठी काही गोष्टी अशा आहे, की त्या सोडून द्यायच्या आणि आपल्याला पुढे ते ओलांडत जायचं. असंच समजून आयुष्य पुढे करत राहायचं, काटत राहायचं, की आलेलं आयुष्य कधी वाया नाही गेलं पाहिजे. आणि आपल्या मुलासाठी तर मुळीच नाही. मुलासाठी आपल्याला जीवन जगायचंच आहे, कारण आपण जर नसू आपल्या मुलाला, तर आपल्या मुलाला कोणीच नाही राहणार. सासू-सासरे, नणद, नंदू कोणी कोणाचं नसतं. देर-जेठ कोणी कोणाचं नसतं. आपल्या मुलाला फक्त आपण आणि आपणच हँडल करू शकतो. जरी नवरा असला तरी कोणीही असो, कोणाचाही असो, मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही. तर आपण आपल्या मुलासाठी भरपूर काही करायचं आणि खूप काही करायचं आहे. ओके. तर आता हा व्हिडिओ माझा इथं संपलेला आहे. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये मी कशी आडवे सेक्शन घेऊन, कसे छोटे सेक्शन घेऊन कशी मेहंदी पॅकअप केलेली आहे. तर आता ही मेहंदी झालेली होती आणि माझ्या कढईमध्ये जी मेहंदी आहे ती अजून उरलेली होती. तर मी काय केलं, पूर्णची पूर्ण जे मी टाकलेले होते याचे जो पाडलेला होता एक सेक्शनचे जे केस घेऊन ते पूर्ण ओपन केलेले आहे. आणि ओपन केल्यानंतर जसेच्या तसे मी मेहंदी थोडी घेऊन त्याला पॅकअप करून घेणार आहे परत. कारण मेहंदी जर शिल्लक राहिली नसती तर माझं मागचं जे बॅक साईडचं जे सेक्शन आहे ते अपूर्ण राहून गेलेले असते आणि खाली स्कॅल्पला मेहंदी लागली नसती. तर मी स्कॅल्पला पण मेहंदी पूर्ण लावलेली आहे, पूर्ण फ्रंटपासून तर बॅकपर्यंत. आणि आता हे जे सेक्शन राहिलेले आहे, म्हणजे सेक्शन तर कोणताच राहिलेला नाही आहे. एकही सेक्शन असं नाही की ते राहिलेलं आहे. पण जे मेहंदी उरलेली आहे, ते मेहंदी पूर्ण आपल्याला या केसांमध्ये लावून घ्यायची आहे. आता ते तुम्ही कशाप्रकारे लावता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. असंच लावून घेतलं तर एकदम सोपं. आणि जर 2 लोकांना तुम्ही बोलवसान घरी, की ताई मला लावून दे, किंवा पार्लरमध्ये जासान ₹50 जातील. काही विशेष नाही 50 रुपयाची गोष्ट. पण जे काम स्वतः येतं आणि स्वतः आपण कमी टाईमामध्ये करू शकतो, तर करायला काहीच हरकत नाही आहे. आणि मेहंदी खूप खाली, म्हणजे मेहंदीचे थेंब खाली पडले होते. मी पायाने पुसून टाकले, कारण ते फरशीवरती डाग जसेच्या तसे पडून जातात. ओके. तर मी जे बोललेली आहे थोडंसं लक्षात घ्या आणि काम करा आणि खूप सुंदर दिसा. ओके. तर झालेली आहे मेहंदी माझी पूर्ण पॅकअप करून. आणि टाईम पडला ना तर मी मेहंदीचं म्हणजे केसच पूर्ण कढईमध्ये टाकून दिलेले होते आणि पूर्ण पुसून टाकलेली होती. हो.
ज्यांना व्हिडिओ आवडलेला असेल त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मेहंदीचं म्हटलं तर निशा ब्राउन लावलेली आहे. त्याच्यामध्ये केमिकलसुद्धा असतं, पण मला दुसरं मेहंदी आहे ना, दुसरी जर लावली तर माझे केस गळायला चालू होऊन जातात. तर ज्याची त्याची सवय असते, की कोणी-कोणी खोबरेल तेलसुद्धा लावतं, म्हणजे खोबऱ्याचं तेल जे असतं ते लावतं. तेल चेंज केल्यानंतर परत केस गळायला लागतात. कधी-कधी कोणाचं असं होतं, की जर शॅम्पू बदलवला तर केस गळायला लागून जातात. तसंच माझं आहे, की मी जर निशा मेहंदी चेंज केली. आता मी मागच्या वेळेस नॅचरल एक्स्ट्रॅक्टची लावली होती, तर मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. कारण ते नॅचरलची होती आणि एक्स्ट्रॅक्टपासून ते तयार केलेली होती लिव्हजपासून. तर खूप छान झालेली होती ती मेहंदी आणि एकदम मस्त लागलेलं होतं. त्याच्यानंतर मी मेहंदी लावलीच नाही, कारण सीझन पण नव्हतं आणि सीझन नसलं, की मी थोडंसं आळशीपणाच करते स्वतःसाठी. आणि आता जर सीझन चालू झालेला आहे, कधीही फोन येतो, मेसेज येतात, की ताई तुम्ही मेकअपचे रेट काय घेता, काय असं चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे मग कसं आहे, की कधी नवस केव्हाच बोलावणं येईल, तर असं जाणं मला चांगलं नाही वाटत. तर कधीच्याच म्हणताय की मुली, की तुम्ही ताई लावून घ्या मेहंदी, आणा मी लावून देते, मी लावून देते. पण मला नाही आवडत कोणाच्या म्हणजे कोणाला डिस्टर्ब करणं मला नाही आवडत आणि मी स्वतःचा टाईम म्हणजे दुसऱ्यांना पण नाही देऊ शकत आणि मी दुसऱ्यांना देऊ शकत नाही, अशी कंडिशन आहे. तर ना पुरवतर कढईला सुद्धा मी सोडलेलं नाही आहे. जो मटेरियल उरलाय ते पूर्णचं पूर्ण मी कढईमधून काढून पूर्णचं पूर्ण लावून घेतलेलं आहे. आणि खूप छानपैकी मेहंदी झालेली आहे लावून. तुम्ही बघू शकता. जे राहिलेले केस आहे ते पण मी चिपकवून दिलेले आहे मेहंदीने. आणि लाईव्ह यायचा विचार करते, की लाईव्ह येते पण नाही जमत. कारण तन्मय येत जातो, जात जातो. त्याचे 3 ट्युशन्स आहेत. तर ट्युशनला येतो, जातो, येतो, जातो आणि माझे पण घरातलं काही ना काही राहतं. व्हिडिओ बनवायचा असतो आणि लाईव्हच्या साठी प्रॉब्लेमच येतो. फेशियल असतात. कधी-कधी कोणी व्हॅक्सला येतं, फेशियलला येतं. काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात आणि संध्याकाळी 6 वाजले, की स्वयंपाकाचा टाईम होऊन जातो. तर आत्ता झालेली आहे मेहंदी पूर्ण आणि तुम्ही बघू शकता लूक एकदम छान आलेला आहे. आणि आता हा जो व्हिडिओ बघितला आहे त्याच्यानंतर तुम्हीच विचार करा, की तुम्हाला पार्लरमध्ये जायला आवडेल का? "ये गं बाई, मी बी चालवते आणि तू पण चालव." असं करायला आवडेल. तुम्ही मला नक्की शेअर करा, की "हो ताई, आम्ही स्वतःचं काम आम्ही स्वतःच करू आणि नक्कीच करू." ओके. तर मी निशाच्या पुड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. 3 पुड्या लाल लावलेल्या आहे म्हणजे ब्राउन आणि 1 टाकलेली आहे ब्लॅक कलरची आणि मला हे सूट होते आणि एकदम छान कलर येतो. म्हणजे एकदम रेड पण येत नाही आणि एकदम काळा पण येत नाही. ओके. तर जय स्वामीनारायण. थँक्स फॉर वॉचिंग. जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण.